विजयादशमीनिमित्त सावंतवाडी येथील राजवाड्यावर परंपरेनुसार सीमोल्लंघन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। सावंतवाडी संस्थानचे राजे खेम सावंत उर्फ बाळराजे भोसले यांच्या हस्ते मंत्रोच्चारात शिवलग्न समारंभ संपन्न झाला। यावेळी परंपरेनुसार सोनं लुटण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्यात राजघराण्यातील सदस्य आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। या सोहळ्याला सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहीकर यांनी खास भेट देऊन उपस्थिती लावली। सोनं लुटण्याचा म्हणजेच आपट्याची पानं एकमेकांना देऊन विजयादशमीच्या शुभेच्छा देण्याचा हा पारंपरिक सोहळा राजवाड्याच्या आवारात संपन्न झाला। यावेळी राजघराण्यातील श्री खेम सावंत भोसले, शुभदादेवी भोसले आणि युवराज लखमराजे भोसले हे उपस्थित होते। पौरोहित्य राजपुरोहित शरद सोमण यांनी केले। सावंतवाडी संस्थानचा इतिहास पाहता हे संस्थान एकेकाळी सिंधुदुर्गपासून थेट गोवा राज्यातील पेडणे, हळळण परिसरापर्यंत पसरलेले होते। संस्थान काळात मोठ्या उत्साहात साजरा होणारा सोनं लुटण्याचा हा पारंपरिक कार्यक्रम आजही राजवाड्याच्या आवारात तितक्याच उत्साहात साजरा होतो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।